आषाढी वारीत अहिल्यानगरच्या टाळांचे विशेष महत्व, राज्यभर असते मागणी। आषाढी वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतात लाखो वारकरी, विठ्ठलाचा गजर आणि टाळ मृदुंगाचा निनाद। पण तुम्हाला माहिती आहे का की राज्यभरातील अनेक वारकऱ्यांच्या गळ्यात झणझणणारे टाळ तयार होतात ते आपल्या अहिल्यानगरमध्ये। मंडळी, अहिल्यानगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे कलमदाने कुटुंब गेली तब्बल 65 वर्षे टाळ बनवण्याच्या पारंपरिक व्यवसायात आहे। 1960 पासून सुरू झालेला हा वारसा आजही त्याच जिद्दीने जपला जात आहे। आषाढी वारी जवळ आली की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या टाळांना मोठी मागणी असते। धुमाळी टाळ, केहरावा अशी विविध प्रकारची टाळी येथे तयार केली जातात। हे टाळ तयार करण्याची प्रक्रिया ही तितकीच रंजक आहे। तांबे आणि कथिल यासारखे धातू सुमारे 1700 ते 1800 अंश तापमानावर वितळवले जातात। त्यानंतर त्या धातूंचे खास मिश्रण मातीच्या साच्यात ओतले जाते। पुढे लेथ मशीनवर पॉलिश करून आणि अंतिम फिनिशिंग दिल्यानंतर टाळ तयार होतो। या मिश्रणामुळेच टाळाचा खास धुमणारा आवाज तयार होतो। मंडळी, ही केवळ एक वस्तू नाही तर महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेची ओळख आहे आणि या परंपरेला जपण्याचे काम अहिल्यानगरमधून होत आहे हे अभिमानास्पद आहे। तुमचं काय मत आहे? कमेंट करा।